नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच मोठा आणि धमाकेदार असा आपण ट्विस्ट बघणार आहोत। कारण फायनली आता यशादादाला मुलीकडनं होकार आलेला असतो, तर इकडे आता टॉमीची राजाने चांगलीच धुलाई केलेली असते, पण अवनी मात्र राजावरती खूपच खुश झालेली आपण बघणार आहोत। तर आता इथे राजा मात्र आपल्या गाडीत बसून कस्टमरची वाट बघत असतो। किती वेळ लावतात हे कस्टमर लोक, यांना ना असं चपलेने हाणायला पाहिजे। किती टाईम वाट बघायची या लोकांची। त्याच वेळेस आता लगेच गाडीचा दरवाजा टकटक वाजतो। आता पटकन गाडीची काच राजा खाली घेतो आणि समोर बघतो तर कस्टमर म्हणजे एक सुंदर छान अशी मुलगी आलेली असते। राजा मात्र खूपच खुश होतो। चला, या मुलीला पटवण्याचं काम आपल्याला करायला पाहिजे असे म्हणताच राजा लागतो, मॅडम बसा ना, आमच्या गाडीत तुमचं स्वागत आहे। तेव्हा लगेच आता ती मुलगी गाडीत बसते। राजा आता लगेच तिच्याकडे आरसा फिरवतो आणि एकटक तिच्याकडे डोळ्यात डोळे घालून बघू लागतो। त्याच वेळेस ती मुलगी आता OTP सांगते। तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, सांगा पुढे काय नंबर आहे अजून। तेव्हा ती मुलगी म्हणू लागते, नंबर फक्त 4च आकड्यांचा आहे, कारण तो OTP आहे। तेव्हा राजा म्हणू लागतो, सॉरी आहे, बरं चला कुठे जायचं आहे तुम्हाला। आता तिने आपला पत्ता सांगितलेला असतो। त्याच वेळेस आता राजा पटकन चष्मा घालतो आणि मस्त स्टाईलमध्ये त्या मुलीकडे बघत असतो। आता तिच्यावरती लाईन मारायचं काम राजाने सुरू करताच आता तिचा बॉयफ्रेंड येतो आणि पटकन गाडीत बसतो। तेव्हा ती मुलगी म्हणू लागते, आलास तू ऋषभ, अरे किती दिवस झाले आपण भेटलो नाही। ऋषभ, तुला माहिती आहे आपल्या कॉलेजमधली ती रुपाली आणि त्या अनिलचं लग्न झालं आहे। अरे मी लग्नाला गेले होते, कसलं खूप छान लग्न झालं आहे। आता त्या दोघांच्या प्रेमाच्या गप्पा सुरू झालेल्या असतात। राजाला मात्र राग येतो। राजा लगेच आता आपल्या डोळ्यांचा जो चष्मा असतो ना तो काढून ठेवतो, आरसाही फिरवतो, कारण या मुलीवरती लाईन मारून उपयोग नाही आहे। तिचं तर ऑलरेडी कुणावरती तरी प्रेम आहे हे त्याला कळून चुकलेलं असतं। तर इकडे अवनीच्या घरी मात्र तिचे बाबा नाश्त्यासाठी बसलेले असतात। तेव्हा लगेच आता महेश दादा आवरून येतो। त्याच वेळेस तिचे बाबा म्हणू लागतात, काय रे शॉपिंगला जाण्यासाठी तयारी झाली ना, मग जा अवनीला आवाज दे। आता महेश दादा खालनंच अवनीला आवाज देऊ लागतो, पण अवनी एक नाही दोन नाही, बाबांना आणि महेश दादाला कसलंही उत्तर देत नाही। तेव्हा त्याचे बाबा म्हणू लागतात, काय रे महेश, आवाज येत नाही आहे का। तेव्हा लगेच महेश म्हणू लागतो, बाबा तुम्ही ना तिला जास्त लाडावून ठेवलं आहे, किती आवाज दिले, एकदा तरी तिने हाकेला ओ दिली का। त्यावर लगेच तिचे बाबा म्हणू लागतात, अरे जाऊ दे, 4 दिवस राहील, नंतर तिच्या घरी जाईल, नंतर कोण लाड करणारे आपल्यासारखे। त्यावर लगेच आता महेश म्हणू लागतो, पण आता निघायचे म्हटल्यानंतर आवरावरीच झाली पाहिजे ना। त्यावर लगेच तिचे बाबा म्हणू लागतात, थोडासा वेळ द्या, कसं आहे ना ती नाराज आहे। तेव्हा महेश म्हणू लागतो, नाराज असायला काय झाले आज तिला। त्यावर लगेच तिची आई म्हणू लागते, अरे लग्न नको नको म्हणते ना ती, या लग्नाला तयार नाही आहे, पण आता बाबांच्या आग्रहाखातर चाललं आहे ना, मग जरा नाटकं सहन करावेच लागणार ना। त्यावर लगेच आता तिचे बाबा म्हणू लागतात, होणार, ती मनापासून तयार होणार, बरं झालं शॉपिंगच्या निमित्ताने विवान आणि तिची एकत्रित भेट होईल, एकमेकांच्या ओळखी होतील, गाठी भेटी झाल्यानंतर सहवास वाढेल आणि मग बरोबर तिचा लग्नाला होकारच असेल। त्यावर लगेच आता तिच्या बाबांना आठवतं, अरे महेश, पण शॉपिंग झाल्यानंतर त्यांची राहण्याची सोय केली ना हॉटेलवरती। त्यावर आता महेश म्हणू लागतो, बाबा तसं मी हॉटेल बुक केलं आहे, पण विवानचं म्हणणं आहे की नाशिकमध्ये त्यांची प्रॉपर्टी आहे, ते तिकडेच राहणार। त्यावर लगेच आता अवनीची आई म्हणू लागते, अहो पण आपली अवनी लग्नाआधी त्यांच्याकडे कशी राहणार, नाही, हे मला पटत नाही। तेव्हा अवनीचे बाबा म्हणू लागतात, अगे बाई 2026मध्ये जगतोय आपण, जरा तरी मॉडर्न विचार ठेवा। आणि अवनी काय एकटी असणार आहे की विवानबरोबर, त्याचे आई वडील पण आहेत ना तिकडे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, राहू द्या। उलट सासरी राहिली तर आई वडिलांशी ओळख होईल विवानच्याही आवडीनिवडी सगळं काही तिला समजेल, म्हणजे कसं तिलाही बरं पडेल। त्याच वेळेस आता लगेच महेश म्हणू लागतो, पण किती दिवस तिचे नाटकं चालणार आहे, लग्न नको कुणास ठाऊक। त्यावर लगेच तिची आई म्हणू लागते, अरे आता तिचं मन नाही आहे ना, तिला शिकायचं होतं। त्यावर लगेच तिची वहिनी म्हणू लागते, हो ना, तिचं स्वप्न होतं, तिला शिकून खूप मोठं व्हायचं होतं। त्यावर लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, शिकून तरी काय करतात माणसं, पैसेच कमवतात ना, आणि तिला कुठे डॉलर कमवायचे होते। त्यावर लगेच आता स्वाती म्हणजे तिची वहिनी म्हणू लागते, बाबा अहो शिकून फक्त पैसेच कमवण्याचा हेतू नसतो,
ज्याचं त्याचं स्वप्न असतं स्वतःच्या पायावरती उभी राहणं. आता मात्र अवनीच्या बाबांना खूपच राग येतो. ते मोठाले डोळे करून स्वातीकडे बघू लागतात. त्याच वेळेस महेश म्हणू लागतो, स्वाती तू पण इंजिनियर आहे ना, आम्ही तुला कसल्या गोष्टीला कधी नकार दिलाय? मग एवढं चांगलं स्थळ आपण हातातनं जाऊन देऊ शकत नाही. तर इकडे अवनी मात्र आता आपल्या बाबांवरती भडकलेली असते. आता मात्र ती बाबांना म्हणत असते, बाबा त्या ब्राउन्सरशी मी लग्न करणार नाहीये. तो एक नंबरचा मोटू आणि खडूस आहे. त्याला ना बायको नाही तर त्याचं काम करणारी कामवाली पाहिजे. अशा या मोटूशी मी लग्न करणार नाही. आणि बाबा जर तुम्ही जबरदस्तीने माझं लग्न लावलं तर मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुमच्या विरुद्ध तक्रार करणार. माझे बाबा जबरदस्तीने माझं लग्न लावत आहेत, माझं स्वप्न मला पूर्ण करू देत नाही, असंच करणार आहे. त्याच वेळेस अवनी आरशात बघत म्हणू लागते, नाही करू शकत मी असं जर बोलले तर बाबांना खूप राग येईल ना, ते रागवतील माझ्यावरती. काय करू अवनी, मी कसं सांगू बाबांना मला नाही करायचं या ब्राउन्सरशी लग्न? अशी अवनीची आता बडबड चालू असते. तर इकडे राजा आता गाडी चालवत असतो. त्याच वेळेस आता जी कस्टमर मुलगी बसलेली असते ना, ती आपल्या बॉयफ्रेंडला म्हणू लागते, चल ना आपणही लग्न करूया ना, रुपाली आणि त्यांच्यासारखं किती मस्त लग्न होईल ना आपलं, आणि मग आपलाही संसार सुरू होईल. तेव्हा लगेच तिचा बॉयफ्रेंड म्हणू लागतो, जमणार नाही आपल्याला ना, हे लग्न भानगडी आवडत नाही गं. मी तुला किती वेळा सांगितलंय माझ्या मागे लग्नासाठी हट्ट करू नको. आपण तसे एकमेकांच्या लिव्हिंगमध्ये राहू पण लग्न करायचं नाही, एन्जॉय करूया मस्त. त्यावरती मुलगी म्हणू लागते, अरे पण प्रेम करतोस ना माझ्यावर, मग लग्न करायला काय हरकत आहे? तेव्हा लगेच तो ऋषभ असतो ना तिचा मित्र, तो म्हणू लागतो, नाही लग्न करायचं असेल तर माझा नाच सोड, माझ्या डोक्याला ताप करू नको. त्याच वेळेस आता राजा मात्र या दोघांच्या गप्पा ऐकत असतो. तेव्हा लगेच आता ती मुलगी म्हणू लागते, नाही रे मला करायचं आहे, माझं प्रेम आहे तुझ्यावरती, मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे, ऐक ना माझं करूया ना लग्न. तेव्हा तो ऋषभ म्हणू लागतो, ए गाडी थांबव, मला ना तुझ्याबरोबर राहायचं नाही, कुठे जायचं नाही, उगाच डोक्याला ताप देत असते. आता लगेच राजा गाडी थांबवतो. लगेच ऋषभ खाली उतरतो. त्याच वेळेस आता ती मुलगी म्हणू लागते, दादा तुमचे पैसे किती झाले? लगेच आता ती पटकन 200ची नोट काढते आणि राजाच्या हातात टेकवते. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम अहो एवढे नाही झाले. पण ती मुलगी आता एक नाही दोन नाही तिकडनं त्या मुलाच्या पाठोपाठ जाते आणि त्याचा हात पकडते. ऋषभ ऐकून घेणार आहे, अरे प्लीज आपण लग्न करूया ना, असं रागराग करू नको. पण तो मुलगा एक नाही दोन नाही तिकडनं निघून जातो. तेव्हा राजा मात्र डोक्याला हात लावत देवीआईकडे बघतच म्हणू लागतो, देवीआई अगं बघतेस ना, अगं हा कसला उलटा नाही, इथे आम्ही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहोत पण आमच्यासाठी पोरगी भेटत नाही, आणि ही पोरगी या पोराच्या मागे लागली, लग्न कर लग्न कर, आणि हा लग्न नाही करायचं म्हणतोय. हा उलटा नाही बरा नवा देवीआई, तू बघ बाबा आमच्याकडे जरा बघ. असे म्हणताच आता राजा तिकडनं निघालेला असतो. तर इकडे अवनीच्या घरी आता विवान आणि त्याची आई आलेले असतात. आता लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, बसा ना जरा गप्पा मारूया. तेव्हा लगेच विवानची आई म्हणू लागते, नाही गप्पा मारण्यासाठी आमच्याकडे अजिबात वेळ नाही, अवनी तयार आहे ना, मग चला आपल्याला लगेच निघायचे. त्याच वेळेस आता लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, हो अवनी येईलच की. अवनी तेवढ्यात आता वर्ण बाबांना म्हणण्यासाठी खाली येतच असते. त्याच वेळेस समोर आता या ब्राउन्सरला बघताच अवनी पटकन पाठीमागे आता रूमकडे निघालेली असते. त्याच वेळेस तिचे बाबा म्हणू लागतात, अवनी थांब, झालीस तयार तू? अवनी आता एक नाही दोन नाही गप्प खाली येते. आता यांच्यासमोर तर ती बाबांना काही बोलू शकत नसते ना. त्याच वेळेस विवान म्हणू लागतो, एक मिनिट, ही मागे का फिरली होती, पुन्हा वरती का चालली होती? त्यावर लगेच आता अवनीचे बाबा म्हणू लागतात, कदाचित लाजली असेल ती. तेव्हा लगेच आता विवानची आई म्हणू लागते, बरोबर अवनी तू तयार आहेस ना, आपल्याला निघायचे ना? त्यावर अवनीचे बाबा म्हणू लागतात, विवान मला असं वाटतंय की मी एखादा चांगला ड्रायव्हर तुम्हाला बघून देतो, म्हणजे कसं तुम्हाला शॉपिंग करायला बरं पडेल. त्यावर विवान म्हणू लागतो, नाही हो ड्रायव्हरची काही गरज नाही. तेव्हा लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, असं कसं? अरे ड्रायव्हर असला ना पार्किंगचं टेन्शन नसतं, तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. त्यावर लगेच आता विवान म्हणू लागतो, म्हणजे तुम्ही सगळे येणार आहात का? मग आपल्याला 2 गाड्या घ्याव्या लागतील. त्यावर अवनीचे बाबा म्हणू लागतात, नाही आम्ही नाही येणार, महेश आणि स्वाती येतील, फक्त अवनी बरोबर. आता लगेच मग हा विवान म्हणू लागतो, चला मग उशीर कशाला करायचा आहे. आता लगेच सगळेजण इकडे बाहेर निघालेले असतात. त्याच वेळेस आता अवनी मात्र आपल्या बाबांना खुणावं लागते. तेव्हा तिचे बाबा म्हणू लागतात, अवनी जा मस्त मन मोकळेपणाने शॉपिंग कर, आणि हो तुला या निमित्ताने विवानच्या आवडीनिवडी पण कळतील. जा पटकन. आता एक नाही दोन नाही वाकडं तिकडं तोंड करून या मोटू बरोबर अवनी शॉपिंगसाठी निघालेली असते. तर आता
बाहेर गाडीजवळ येताच आता महेशदादा गाडी चालवण्यासाठी बसलेला असतो. त्याच वेळेस आता अवनीची सासू म्हणजे विवांची आई पाठीमागे बसलेली असते. मस्त गाडीत मेकअप करत असते. अवनी आता तिच्या शेजारी जाऊन बसते. आता लगेच अवनीच्या शेजारी स्वातीवहिनी बसणार. तेच हा मोटू मध्येच घुसतो आणि अवनीच्या शेजारी बसतो. अवनीला खूपच राग येतो. ती आपल्या वहिनीला खुणावू लागते. हा मोटू कशाला आलाय गर्दी करायला इथे. त्याच वेळेस आता लगेच स्वाती अवनीला खुणावत असते. आता याला कसं उतरवायचं खाली. त्याच वेळेस आता लगेच महेश म्हणू लागतो, स्वाती अगं किती उशीर करणार आहे, बैस की पटकन चल. त्याच वेळेस स्वाती आता लगेच पुढच्या सीटवरती महेशदादाजवळ बसते आणि मुद्दामून आता या मोटूला उठवण्यासाठी म्हणू लागते, अरे महेश तू गाडी व्यवस्थित चालवशील ना, नाही म्हणजे गाडी चालवताना तुला झोप लागणार नाही ना. तेव्हा लगेच विवानच्या आईला आणि विवानला धक्का बसतो. काय गाडी चालवताना हे झोपतात का. त्यावर लगेच महेश म्हणू लागतो, स्वाती काही काय बोलतेस तू, एकदा थोडीशी डुलकी लागली म्हणून दरवेळेस तेच सुनावणार आहेस का मला. तेव्हा लगेच स्वाती म्हणू लागते, नाही महेश तुला गाडी चालवताना डुलकी येते ना म्हणून म्हटलं, भीती वाटते मला. त्यावर लगेच विवानची आई म्हणू लागते, अरे देवा म्हणजे यांना गाडी चालवताना झोप येते. नाही 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 तुम्ही गाडी चालवू नका, विवान तू गाडी चालव. तेव्हा विवान म्हणू लागतो, ठीक आहे मामा मी चालवतो. आता हा मोटू लगेच अवनी शेजारनं उठलेला असतो. स्वातीवहिनी पटकन आता अवनी शेजारी जाऊन बसते. महेश दादाला मात्र या ननंद भाऊजायांचं जे काही चालू आहे ना ते कळालेलं असतं. तेव्हा महेश मात्र आता या दोघींकडे बघू लागतो. दोघीजणी आता हळूच दात काढून हसत असतात. तर आता हा मोटू गाडी चालवायला बसलेला असतो. तर इकडे दांगटांच्या घरी मात्र आता भुकेचा प्रहारात झालेला असतो. आता मात्र पाल्या एक ताट घेऊन बसलेला असतो, धन्या एक ताट घेऊन बसलेला असतो आणि त्यांचे अण्णाही. आता तिघेही ताट वाजवत मात्र यशादादाच्या थालीपीठांची वाट बघत असतात. किचनमध्ये यशादादाचं थालीपीठ बनवणं चालू असतं. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, ए बाबा अरे स्पीड वाढव ना, अरे भूक लागली, कावळे कावकाव करायलेत, अरे वाढव की स्पीड. पाल्याला आणि धन्याला मात्र अण्णांचा राग येतो, कारण सगळ्यात आधी नंबर अण्णांचाच लागणार ना. आता लगेच थालीपीठ होताच यशादादा पटकन अण्णांना एक थालीपीठ आणून देतो गरमागरम. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, हे लेकच आणलं का, अजून पाहिजे बरं का, लय भूक लागली मला, आणि हो जरा स्पीड वाढव. त्यावर लगेच आता यशादादा म्हणू लागतो, अण्णा अहो दुसरं थालीपीठ टाकलं आहे मी, तुम्ही हे तर खा तोपर्यंत. त्यावर लगेच आता अण्णा म्हणू लागतात, दुसरं बी मलाच आणून दे लगेच. त्यावर लगेच पाल्या म्हणू लागतो, ए खादाड खाऊ, अरे किती ऑर्डरी सोडणार आहेस तू, एक दिवस पळून जाईल तुझ्या ऑर्डरी पूर्ण करता करता दमला असेल तो. त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, नाही जाणार, स्वयंपाक सोडून यशादादा कधीच पळून जाणार नाही. अरे पोरगी बघायला गेल्यानंतर बी वडे तळत बसला, त्याला एवढं वेड आहे रे स्वयंपाकाचं. तेव्हा लगेच पाल्या म्हणू लागतो, अण्णा तुमच्या या किटकिटीला कंटाळा ना तर आम्हाला उपाशी मारावं लागेल, किटकिट करू नका त्याच्या मागे. अण्णांनी आता गरमागरम थालीपीठ खायला सुरुवात केलेली असते. त्याच वेळेस आता जे मध्यस्थी नाना असतात ना ते आलेले असतात. यशादादा अरे कुठे आहात तुम्ही. आता मात्र लगेच अण्णा म्हणू लागतात, कलमडला, माझ्या थालीपीठावरती नजर टाकायला कलमडला. तेव्हा पाल्या म्हणू लागतो, अण्णा अहो काय बोलायलेत तुम्ही, मध्यस्थी आहेत ते. आता पाल्या पटकन शर्ट घालतो आणि बाहेर येतो, नाना या ना बसा ना, हे घ्या पाणी. तेव्हा लगेच आता नाना आता अण्णांच्या थालीपीठाकडे बघू लागतात. अण्णा मात्र तोंड बाजूला फिरून आता पटापट थालीपीठ खाऊ लागतात. त्याच वेळेस यशादादाही बाहेर येतो. नाना काय सांगणार आहेत हे ऐकण्यासाठी सगळे उत्सुक असतात. तेव्हा धन्या म्हणू लागतो, नाना काही निरोप आला का. त्यावर अण्णा म्हणू लागतात, आला असेल पण दरवेळेसचा तोच निरोप, दुसरं काय असणार आहे. त्यावर लगेच आता मध्यस्थी नाना म्हणू लागतात, नाही निरोप यावेळेस वेगळा आहे. आता मात्र हे ऐकताच सगळेजण नानांकडे बघू लागतात. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात, वेगळा आहे म्हणजे आमचा यश आवडला आहे त्यांना. त्यावर लगेच मध्यस्थी नाना म्हणू लागतात, हो पोरीला आणि समद्यांना पोरगा पसंत आहे. आता मात्र पाल्या धन्या आणि अण्णा सगळेजण जोरजोरात नाचू लागतात. यशादादालाही खूपच हसू आलेलं असतं, कारण फायनली मुलीकडनं होकार मिळालेला असतो. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, पोरांनो बघितलं मी म्हटलं होतो त्या सुलीचा शाप मोडणार आणि आपल्या घरात पोरगी सून म्हणून येणार. माझा यशदादा हायच लय भारी. सगळ्यांना लय आनंद झालेला असतो. सगळेजण आता नाचू लागतात. त्याच वेळेस
पाल्या म्हणू लागतो, यशोदादा पटकन जा आणि नानांसाठी एक गरमागरम थालीपीठ आण. तेव्हा नाना म्हणू लागतात, थालीपीठच नाही, शिरा बी हवाय मला, गोडाची बातमी आहे ना. त्याच वेळेस अण्णा नाचत नाचत आता इकडे बाहेर अंगणात येतात आणि दनादन सुलवात्यासमोर नाचू लागतात. आता ही सुली अण्णांकडे बघत असते. आता नमी तिकडेच असते. त्याच वेळेस यशोदादा येतो. अण्णा अहो काय करायला तुम्ही, अहो घरात चला की अण्णा, नाचू नका बरं. यशोदादाला वाटतं की उगाच या सुलवात्याला कळलं तर मोठा राडा होईल. त्यापेक्षा अण्णांना ओढत आता यशोदादा आतमध्ये घेऊन जातो. तेव्हा सुली म्हणू लागते, बघ बघ नमे, कसला बाप आहे या पोरांचा. बघ दिवसा ढवळ्यात ढोसतो आणि असा अंगणात नाचत बसतो. कोण पोरगी देणार याच्या घरात. याच्या घरात कधी बी बाईचं पाऊल पडणारच नाही. आता मात्र नमीला जरा डाऊट आलेला असतो. ही सुली आतमध्ये निघून जाते. नमी मात्र या घराकडे एकटक डोकावून बघू लागते. यांना एवढा आनंद झालाय कसला हे बघावं लागतंय. तर इकडे यशोदादा अण्णांना ओढतच घरात घेऊन येतो. अण्णा अहो कशाला तिला भडकवताय, इकडे नाचा घरात, काय नाचायचे ते. तेव्हा लगेच आता पाल्या म्हणू लागतो, लय गोडाची बातमी भेटली. अरे धन्या हे सगळं खरं आहे ना. तेव्हा धन्या म्हणू लागतो, पाल्या दादा तूच मला चिमटा काढ, मला हे खरं वाटायला नाही रे. त्यावर लगेच पाल्या आता धन्याला चिमटा घेतो. सगळेजण खूप आनंदात असतात. तेव्हा लगेच पाल्या म्हणू लागतो, यशोदादा आणखी पटकन थालीपीठ. आता यशोदादा किचनकडे निघालेले असतानाच नाना म्हणू लागतो, यशोदादा थांब, अरे निरोप आलाय पण अजून काहीतरी सांगायचंय. जसं तुम्ही मुलगी बघायला गेला होता ना, तसे मुलीचे घरचे आता पुढची स्टेप पूर्ण करण्यासाठी इकडे येणार आहेत, तुमचं घर बघण्यासाठी. आणि एकदा का ही स्टेप पूर्ण झाली की लगेच लग्न फायनल. आता मात्र हे ऐकताच पाल्या, धन्या, अण्णा आणि यशोदादा सगळ्यांना मोठा धक्काच बसलेला असतो. कारण ही स्टेप म्हणजे खूपच मोठं संकट. हे घर बघण्यासाठी जर मुलीच्या घरचे आले तर नकारच भेटणार आहे. कारण हे घर, याची अवस्था, एवढं सगळं बघून ते कशाला होकार देतील याचं टेन्शन समद्यांना आलेलं असतं. तेव्हा लगेच आता पाल्या म्हणू लागतो, काय ते घर बघायला येणार आहे, कशाला, काय गरज. त्यावर लगेच नाना म्हणू लागतात, अरे असं कसं, तुम्ही त्यांचं घर बघितलं, मग तुम्हाला जसं ते समजा आवडलं तसं त्यांना आवडायला नको का, म्हणून ती स्टेप पूर्ण करण्यासाठी इकडे आलात ते. तेव्हा लगेच आता अण्णा म्हणू लागतात, घर बघायला, नाही 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 नाही, मग लग्न जमणारच नाही. त्यावर लगेच आता यशोदादा म्हणू लागतो, चला माझं थालीपीठ करपलं म्हणायचं. आता मात्र पाल्या, धन्या सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. तेव्हा नाना म्हणू लागतं, टेन्शन कशाला घेताय, येऊ द्या की त्यांना घर बघायला, नंतर फायनल होणारच आहे. पण मात्र हे घर बघितल्यानंतर ते होकार देणार असे प्रश्न सगळ्यांसमोर उभे असतात. तर इकडे आता राजा एक कस्टमर घेऊन निघालेलं असतो. तेव्हा लगेच आता ते कस्टमर म्हणू लागतात, काय रे पोरा, तुझं लगीन झालं आहे का. तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही अजून तरी नाही झालं. तेव्हा लगेच ते काका म्हणू लागतात, अरे पोरा वय निघून चाललं आहे, लगीन करून टाकी, नंतर लगीन होत नाही आहे. आणि आयुष्य काढायचं असेल तर जोडीदार हवाच, एकट्याने आयुष्य निघत नाही रे. त्यावर राजा म्हणू लागतो, नाही मी आहेच की तयार, पण एखादं स्थळ सुचवता का, बघता का माझ्यासाठी पोरगी. त्यावर ते काका म्हणू लागतात, बघूया की. अरे पोरगी बघायची नसते, अरे अशी धाडकन समोर आली की पटवायची असते. त्याच वेळेस आता इथे कॉर्नरचा रस्ता आलेला असतो. आता या विवानला जरा जास्तच माज असतो. आता तो स्वतःच राजाच्या गाडीला येऊन धडकतो. आता मात्र दोन्ही गाड्यांची अशी टक्कर झाली असते, एकमेकांच्या गाड्यांना घासलेले असतात. आता मात्र राजाला धक्का बसतो. राजा पटकन गाडीतनं उतरतो आणि या मोटूकडे बघू लागतो. त्याच वेळेस विवान आता गाडीतनं उतरतो आणि राजाला म्हणू लागतो, ए ड्रायव्हर नाही, कॅपवाला, अरे गाडी चालवता येत नाही ना, मग चालवायची कशाला रे, डोळे फुटलेत का तुझे. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, एक मिनिट, हे सगळं मी तुम्हाला बोलायला पाहिजे, तुम्हाला गाडी येत नाही ना, ठोकली कशाला मग दुसऱ्यांची गाडी. त्यावर लगेच विवान म्हणू लागतो, ए तुला ना कॅपवाला नाही, बावळट मूर्ख असं म्हणायला पाहिजे. आता राजाला खूपच राग येतो. राजा पटकन आता गाडीसमोरनं असं उडी मारून या विवानजवळ येतो. ए नीट भाषेत बोलायचं, नाहीतर तुला अशी बुक्की देईल ना की बस. त्यावर विमान म्हणू लागतो, ए गप्प बसायचं, ही जागा काय तुझी आहे का, तू मला चाललाय शिकवायला. त्यावर राजा म्हणू लागतो, ए जागा इथली कुणाचीच नाही आहे, पण चुकीचा तू चालतोय. असा जर चुकीचा कुठे घुसला ना तर लोक तुला धुवून काढतील, एवढं लक्षात ठेव. तेव्हा महेश म्हणू लागतो, विवान ऐकून घे रे, कारण चूक आपलीच असते हे महेशला माहिती असतं. त्यावर लगेच विवान म्हणू लागतो, नाही तू काय इथला बॉस लागून गेलाय का, स्वतःला दादा समजतो का, थांब तुला दाखवतोच.
आता मात्र लगेच राजा म्हणू लागते, टॉमी थांब, मीच तुला दाखवतो, आता मला शिकवतो तू. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, स्वाती वहिनी चल आपण पटकन खाली उतरूया, नाहीतर इथं राडा होईल. त्यावर लगेच विवानची आई म्हणू लागते, तुम्ही कशाला उतरताय, तुम्ही बसून राहा, माझा विवान आहेच की तिकडे, तो या ड्रायव्हरला 4 इंग्लिश शिव्या देईल, मग बघ कसा गप्प बसतो हा ड्रायव्हर. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, हो आणि तो समोरचा ड्रायव्हर जो दिसतोय ना तो मराठी आहे, त्याने जर मराठीत फाड शिव्या द्यायला सुरुवात केली ना तर तुमच्या विवानची वाट लागून जाईल. आता मात्र विवानची आई गप्प बसते. त्याच वेळेस अवनी गाडीतनं खाली उतरते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता राजाने या टॉमीला मारायला सुरुवात केलेली असते. त्याच वेळेस गाडीतनं अवनी खाली उतरते. 1 मिनिट थांबा. आता राजा मात्र आपल्या अवनीच्या प्रेमात पडलेला असतो. तो एकटक अवनीकडे बघू लागतो. आता मात्र अवनी लगेच कानाला हात लावत त्याची माफी मागू लागते आणि त्याला खुणावत म्हणू लागते, चूक आमची आहे, माफ करा. राजा मात्र एकटक अवनीकडे बघू लागतो. आता मात्र या टॉमीला राजा सोडणार का, पुढे यशोदाचं लग्न जमणार का, पुढे काय काय होणार हे आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.